तर जळगावच्या चोपडामधील रबरी दुधाचा व्हायरल व्हिडिओ खोटा असल्याचं स्पष्टीकरण डेअरी मालकानं दिलंय। व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं दूध हे निर्मल डेअरीवरनं आणण्यात आलेलं नसून संबंधितांनी खोटा व्हिडिओ बनवल्याचा आरोप डेअरीच्या मालकांनी केलाय। संबंधितांनी तुकाराम मुंढेंच्या कारवाईची भीती घालून पैशांची मागणी केल्याचं देखील डेअरी मालकानं सांगितलंय। तरी पोलीस स्टेशनला दिल्यामुळे ते संबंधित जे अधिकारी होते ते आले, ते येऊन त्यांनी सुद्धा सीसीटीव्ही फुटेज वगैरे ते काढून सगळं घेऊन गेले। त्याच्यात तो संबंधित जो उपद्रवी व्यक्ती आहे, जो त्या व्हिडिओमध्ये खोटं दूध दाखवतोय, तो ज्याने त्या माणसाने ते दूध नेलंच नाहीये, ते असे खोटे नाव बदनाम करण्याचे कामं व तुकाराम मुंढे साहेबांचं नाव, माननीय तुकाराम मुंढे साहेबांचं नाव सांगून आम्हाला त्रास देण्याचं कटकारस्थान त्या माणसांनी रचले। तरी या संबंधितांवर कारवाई करावी। तरी हे व्हिडिओ जे महाराष्ट्रभर जे व्हायरल केले आमचं, तर त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त आर्थिक तसेच मानसिक सगळं परिवाराला खूप जास्त त्रास होतोय। वारंवार आमचे नाशिकहून रिपोर्ट काढत असतो। मुंडे साहेब आधी नव्हते तरी सुद्धा आम्ही कंटिन्यू वारंवार आमचे रिपोर्ट काढत असतो। तसेच आमचे पूर्ण डेअरी असोसिएशनने सुद्धा निवेदन दिलेलं आहे की प्रत्येक जण हे पत्रकार आम्हाला त्रास देतात, पैसे मागतात, मुंडे साहेबांचं नाव सांगून आम्हाला हे खोटे असे व्हिडिओ बनवतात आणि त्रास देतात। तरी याच्यावर हे करावं आणि जी खोटी बातमी टाकली आहे ती खोटी बातमी सुद्धा काढण्यात यावी, सगळ्या चॅनल्सवर टाकली आहे ती काढण्यात